रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती या आदेशावरून बिश्नोई गँग चौताळली आहे. थेट आरटीओला धमकी दिली आहे. मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा ही अनिवार्य करण्याच्या हालचालींवरून मोठा वाद सुरू झालाय. महत्वाचं म्हणजे याच निर्णयाविरोधात बिश्नोई गँगची एंट्री झाल्याने राज्याच्या राजकारणात संताप व्यक्त केला जातोय. झालं असं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक केलंय, अन्यथा त्यांचा परमिट हा 1 मे नंतर रद्द होऊ शकतो अशी घोषणा केली. आधीच मराठी विरुद्ध अमराठी असा वाद तापलेला असताना बिश्नोई लॉरियन्स गँगने मीरा भाईंदरचे आरटीओ म्हणजेच वाहतूक विभागाचे अधिकारी नलावडे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती आहे. मराठी सक्तीच्या निर्णयामुळे ही धमकी दिल्याचे सांगितलं जात असून यामुळे प्रकरण हे अधिकच गंभीर झाले. पण परिवहन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे. दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वादही जास्त वाढलाय. काही नेत्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ द्यावा आणि पुढच्या वर्षाच्या एप्रिल पूर्वी मराठी आली नाही तर परमिट रद्द करावा अशी मागणी केली आहे. मात्र रिक्षा चालकांच्या मराठी भाषा सक्तीबद्दल आणि त्या निर्णयाविरोधात बिश्नोई गँगने घेतलेल्या आक्षेपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.